काय रे, झालं का? लॉगआउट केलं का नाही अजून? किती वेळ बसताय? नाही ना यार, झाला आता माझा लॉगआउट. थांब जरा, मला नाही यायचं कुठं बाहेर आता. माझा बरं? मूड नाही आहे. अरे सॅटर्डे संडे असं काय करतोय? सॅटर्डे संडे दोन मंडे येतं ना, पण परत सॅटर्डे संडे एकच दिवस वाटतो. असंच संपतं चुटकीमध्ये. कुणी काढलंय 8 तास वर्किंग? ऑफिसने. पण तू खरं विचार केलाय का याबद्दल, की बाबा बघ ना, मंडे टू फ्रायडे कंपल्सरी वर्क करायचं, 8 आवर्स वर्क करायचं, आणि मग त्यानंतर म्हणजे लाईफ आहे का नाही आपली? आपल्या आजी आजोबा पण असंच करायचे का काम? तर थांब, मंडेची चिडचिड करण्यावाला पण काहीतरी इतिहास आहे. हो का? हो. तर आज आपण ऐकणार आहोत हम्म. की मंडेचं जे आहे प्रकार, त्याच्या मागचं हिस्ट्री माझ्या तर नवऱ्याकडून. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. हो, तर लाईफ कुठून स्टार्ट झाली याची? हो. ऍग्रिकल्चर. 8 आवर्स वर्किंग सिस्टीम कुठून कशी चालू झाली? हो, आणि आज आपण बघणार आहोत की ऍग्रिकल्चर पासून तेच ऍग्रिकल्चर, शेतीपासून कॉर्पोरेट लाईफ पर्यंतचा प्रवास. ऍग्रिकल्चर, इंडस्ट्रीयल आणि कॉर्पोरेट लाईफ पर्यंत आपण कसं आलो. हो. तर तो इतिहास आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हो, तर जेव्हा शेती व्हायची तर तेव्हा पण असंच असायचं का वर्क कल्चर? म्हणजे लाईक 9 to 6 जॉब, नाही. सॅटर्डे संडे वीकेंड. नाही. तर त्यासाठी आपण मागे जाऊया. ओके. ज्यावेळी माणसाचं आयुष्य आपल्या शेतीभोवती फिरत होतं, ओके. तर त्यावेळी तर तिथून चालू करूया. हा. तर त्यावेळी कसं असायचं, आपलं मुख्य जे काम असायचे ते हवामानावरती असायचं. ऋतू, सूर्य, हवामानातले काय काय बदल असतील तर त्याच्यावरती अवलंबून असायचं. ओके. जसं हवामान असेल तसं काम. आणि काम पण असं काय, असं कधी जास्त तर कधी पेरणीसाठी वेगळं काम, कापणीसाठी वेगळं काम. म्हणजे कामाची सिस्टीम वेगळी असायची. कधी जास्त काम तर कधी कमी काम असं असायचं. आता आपण मंडेला त्रासलोय, म्हणजे आता मंडेची किरकिर वाटती. हो. पण त्या काही होतं कसं मंडे संडे? नाही. सुट्टीच नाही. सुट्टी नाही, त्यावेळी काम झाल्यानंतर सुट्टी असं असायचं. अगं, सुट्टी वगैरे असं काही नव्हतं त्यावेळी. म्हणजे क्लायमेट प्रमाणे. हो, हवामानाच्या बदलावरती असायचं. म्हणजे लोक तेव्हा पाऊस पडायचं वाट बघत हो, असतात. त्यावेळी पाऊस म्हणजेच मंडे. हो. ग्रेट. संडे. सॉरी, संडे. पाऊस म्हणजे त्यांच्यासाठी संडे. नाही. पाऊस आला की आराम. असं. आपण जसं म्हणतो की आज किती तास काम केलंय तू, किंवा आपल्याला विचारलं जातं ऑफिसमध्ये किती वेळ काम केलंय, त्यापेक्षा महत्वाचं हे असायचं की काम किती झालंय शेतीमध्ये, ऍग्रिकल्चर मध्ये. ऍग्रिकल्चर मध्ये तसं असायचं, काम किती जास्त झालंय हे महत्वाचं होतं. असं नाही की तुमचं ते आता जास्त ते, तसं नाही. आपल्याकडे तरी उलट आहे आता, चालू आहे की म्हणजे किती तास बसलो हे इम्पॉर्टंट आहे. हो, आणि किती तास काम केलं हे नाही. ते किती तास बसलोय हे इम्पॉर्टंट आहे. काय किती काम झालंय ह्याच्यापेक्षा जास्त ते गोष्टीला महत्व आहे की तुम्ही किती वेळ बसलाय लॉग इन करून. नंतर मग आली इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. तर शेतीमध्ये काम निसर्गाच्या ह्याच्यावरती अवलंबून असायचं. निसर्गावरती अवलंबून असायचं. तर आता फॅक्टरी रिव्होल्युशन मध्ये तसं नाही. तर मशीन किती वेळ चालणार, परत कामगार किती वाजता येणार, परत प्रोडक्शन किती कशा पद्धतीने चालणार याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे जे फिक्स्ड वर्किंग आवर्स आहेत जे आपण आता सिस्टीम मध्ये आहेत आपल्या, ते तेव्हा चालू झालं. हो, पण इथे एक धक्कादायक गोष्ट आहे. काय? पूर्वी जसं आता कसं वर्किंग आवर्स 8 तासच करावं लागतं, तसं पूर्वीच्या काळात नव्हतं. त्यावेळी जास्त काम करावं लागायचं. एक कामगारांना खूप मोठे वर्किंग आवर्स करावं लागायचं. असं 8 तास नव्हतं काम करायचं. खूप मोठे वर्किंग आवर्स असायचे त्यावेळी. असं सिस्टीम आपण आता मंडेला जसं ऑफिसला जातो, लॉग इन करतो किंवा अटेंडन्स देतो, तेव्हा तसं होतं का तेव्हा? नाही. त्या काळात लोकांचा प्रश्नच वेगळा होता. काय रे? काम किती वाजता संपणार. म्हणजे आपण जसं म्हणतो की आता 9ला लॉग इन करायचंय, 6ला लॉग आउट करायचंय. आता कशी शिफ्ट असते तसं त्यावेळी काम कधी संपणार बस एवढं. मग तेव्हाच त्यांना घरी जायला मिळालं. हो, त्यानंतर सुट्टी. मग हे 8 तास वर्किंग डे आला कुठून? कामगारांच्या चळवळी आणि वर्किंग कंडिशन सुधारण्यासाठी झालेल्या संघर्षामधून ही 8 आवर्स वर्किंग डे सिस्टीम पुढे हे झाली. ओके, म्हणजे 8 आवर्स काम. 8 तास काम हे. आणि 8 आवर्स काम, 8 तास काम, 8 तास आराम, 8 तास स्वतःसाठी. हे ऐकायला किती परफेक्ट वाटतं ना. 8 तास काम, 8 तास आराम आणि 8 तास स्वतःसाठी. किती छान वाटतं हे ऐकायला. परफेक्ट. तर हे 8 तास काम हा काही निसर्गाचा निर्णय बरं. हे बरेच कामगारांच्या चळवळी, परत त्यांच्यासाठी सामाजिक बदल, परत त्यातूनच एक स्टँडर्ड तयार झालेलं आहे. म्हणजे आपण जे 8 तास काम करतो त्यामागे फक्त याच्यावर पॉलिसीच नाही तर मोठं हिस्ट्रीच आहे त्याचं. म्हणजे नाही का, ठीक आहे 8 तास समजलं मला आता, पण आता आपण मंडे टू फ्रायडेच वर्क करतो ना, तर त्याच्या तर बघ, कामगारांच्या मागण्यांमुळे आणि एम्प्लॉयर्स कडून झालेल्या सुधारणांमुळे हे 5 डेज वर्किंग सिस्टीम स्टँडर्ड पुढे आला. आणि हे रिसेंटली चाललंय मे बी ना. हो, आताच चालू झालं.
2020 पासून चालू आहे, 2020 का 20 नाही त्याचं नाही मला माहिती, तेव्हापासून चालू झालं 2020 पासून. बट त्याचं साल मला माहित नाही, पण आता थोडक्यात आता झालेलं आहे. आता चालू हो, तो स्टँडर्ड तयार झाला पुढे 5 म्हणजे days. संडेची सुट्टी कायमची नव्हती, नाही, म्हणजे कायमची आधीपासूनच नव्हती. सुट्टी ते- असत होती. त्यामागे पूर्ण हिस्ट्रीज आहे. हो, कामगारांच्या ऍक्ट मधूनच तो पुढे आलेला आहे. जर मी माझ्या त्या काही जर मी माझ्या नाही का ग्रँड पॅरेंट्सला विचारलं असतं की बाबा संडे सुट्टी अरे आहे, आजोबांना काय संडे मध्ये काय माहित नसतं. माहित नसलं असतं. बरोबर. संडे आता आलं रे, त्याकडे संडे वगैरे असं रविवार वगैरे असं काय, Agriculture ते शेतीच्या वेळेस शेतीच्या वेळेस रविवार वगैरे असं काही नव्हतं. रविवारची आता आली पद्धत, रविवार पद्धत, रविवारी सुट्टी. हो तर आता आपण येऊया आपल्या जनरेशनकडे. हो कॉर्पोरेट लाईफ हो. जे मी जगते आता. हो, आता तुझं तेच चालू आहे कॉर्पोरेट लाईफ. पूर्वी जमीन सूर्य शेती ह्या मागं सगळं असायचं, यावर सगळं असायचं. मग हो. आलं इंडस्ट्रियल फॅक्टरी रेव्होल्युशन मशीन शिफ्ट आलं. आणि आता चाललंय कॉर्पोरेट लाईफ, Computer. मीटिंग्स, लॅपटॉप, Email. ईमेल्स, टार्गेट्स Yes. आणि काय डेडलाईन्स. डेडलाईन्स. एक फरक मात्र भारी आहे ह्यात की काय कोणता? की आपण आहे ना हं. फॅक्टरीमध्ये म्हणजे मशीन्स म्हणजे फॅक्टरीमध्ये कामं करायला जायचो. आता आपलं काम जे आहे ते लॅपटॉप मध्येच येते आपल्या हो, घरी. घरूनच काम करतोय. तर ते एक चांगलं सिस्टीम, हो. म्हणजे ते एक चांगलं. पूर्वी शिफ्ट संपली की मग काम संपायचं. पण आता तसं नाहीये हो. गाईज. मेल आलं की लॅपटॉप ओपन करावंच लागतं. लगेचच नोटिफिकेशन येते. आपण कुठं घरी बसलेलो असेल, माणसामध्ये असेल, फॅमिली टाइम मध्ये असेल, तर लगेच नोटिफिकेशन येते मोबाईल मध्ये. 8 hours वर्किंग म्हणजे खरंच आपण 8 तास काम करतो का? अरे त्याच्यात पण आलं ना, सकाळी उठायचं, लवकर आवरायचं, ऑफिसला जायचं, परत तिथं ट्रॅफिक असतं, ट्रॅफिकचं परत घरी येण्यासाठी ते काम करायचं, काम करून पण घरी आल्यानंतर परत घरचं काम, की परत सकाळी जायची तयारी. उद्या काय घालणार? हो, बॉसचं टेन्शन, परत बॉस काय बोलेल, रेझिग्नेशनचं टेन्शन. रिझाईन करायचं का नाही, नवीन जॉब बघायचं का नाही. जॉबसाठी परत टेन्शन. मग आपण हे जे लाईफस्टाईल जगतोय आता हे हम्म. चुकीचं आहे का बरोबर आहे? तर चुकीचं नाहीये. हम्म. उलट कॉर्पोरेट लाईफमुळे तर कितीतरी काम सोपे झालेत, कम्युनिकेशन वाढलंय, चांगलं रिमोट वर्क कामं मिळतात आपल्याला, हम्म. फ्लेक्झिबिलिटी आलंय कामामध्ये. हम्म. तर अशा चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. पण काम करणं खरंच गरजेचं आहे का? म्हणजे खरंच म्हणजे बरोबर आहे का? तेव्हा काम आणि आयुष्य यांच्यातली बाउंड्रीज राहत नाही. किंवा ऑफिस संपलंय तरी पण मनात ऑफिसचे विचार, की परत सगळं घरी आलं तरी कामाबद्दलच डोक्यात टेन्शन राहतं. हा, डोक्यात विचार येतात, उद्याचं काय टेन्शन, परत बॉस काय म्हणेल, बॉसने दिलेलं काम झालंय का. म्हणजे अर्थात मंडे हे प्रॉब्लेमच नाहीये. तर कधी कधी प्रॉब्लेम म्हणजे हेच की आपण मंडे टू संडे मेंटली कामात असतो. अगदी बरोबर, खरं बोललास. हम्म. रिलेटेबल आहे खूप जास्त मला. हो. तर पुढच्या वेळी मंडे आला आणि तुम्हाला असं वाटलं, अरे बापरे परत काम. 1 मिनिट थांबा. आपण जे हा. लाईफस्टाईल जगतोय ना आता सध्या, हम्म. हे खूप वर्षापासून झालेल्या घडामोडींपासून आपल्याला जे भेटलंय आता ते आपण जगतोय. हो. जसं ऍग्रिकल्चर झालं, ऍग्रिकल्चर नंतर आलं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नंतर आता आलं कॉर्पोरेट कॉर्पोरेट लाईफ. इट इज मच वे बेटर दॅन दॅट. येस, परत बदल झालेला. त्याच्यानंतर ही सिस्टीम आलेली आहे. पण एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हम्म. एक प्रश्न आपण मी तू हम्म. आणि तुम्ही पण स्वतःला विचारा की तुम्ही जगण्यासाठी काम करताय का काम करण्यासाठी जगताय? हो, स्वतःला तुम्ही हा प्रश्न विचाराच. आणि आम्हाला नक्की कळवा की आमचा हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला हम्म. आणि काय तुम्हाला काय वाटतं. 10 days वर्किंग असायला पाहिजे किंवा 2 days सुट्टी, किंवा पगार जास्त पाहिजे. कमेंट मध्ये नक्की कळवा आम्हाला आणि नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमचा. या व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर. शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा Yes. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला आहे, मला माहिती आहे. हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता हो. आणि माझ्यासाठी पण एक चेंजिंग मोमेंट इथं लाईक माझ्यासाठी पण एक व्हॅल्यू ऍड केलाय हा प्रश्न हम्म. की आपण जगण्यासाठी काम करतो. नाही, स्वतःसाठी जगा, कामासाठी जगू नका. हा, 8 तास वर्किंग सिस्टीम ही काय मगच जुनी- तुम्हाला जुन्या काळात- मंडळाची चिकचिक वाटणार नाही. तर फायनल तुम्हाला सांगतो गाईज की 8 तास वर्किंग सिस्टीम ही काय पूर्वीपासून चालत आलेली नाहीये. या आता आपल्या कायद्यांमधून पुढे पुढे बदल होत गेलेला आहे, तसे सिस्टीम चेंज झाली. तर तुम्ही 8 तास काम असं काय डोक्यात घेऊ नका. स्वतःसाठी जगा, चांगलं जगा आणि चांगलं राहा. मस्त राहा. चलो Yes. मिलते हैं वापस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा हॅपी टू.